students. Today's topic is solid state. Last lecture we have studied the types of latex. This picture show that summary. आपण मागच्या लेक्चरला सॉलिड स्टेटला सुरुवात केलेली होती. त्याची आपण थोडक्यात समरी जाणून घेऊ. सर्वात पहिला प्रकार जो बघितलेला होता तो सिंपल क्यूबिक बघितला होता. त्याच्या तिघही साइड या सारख्या असतात. A = B = C. त्याचे तिघही आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा. हे सगळे 90 डिग्रीचे असतात. टेट्रागॉन त्याची A आणि B ही साइड सारखी असेल, C साइड ही सारखी नसेल. पण त्याचे जे तिघही अँगल आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा हे 90 डिग्रीचे. ऑर्थोरोम्बिक मध्ये तिघही साइड ह्या इक्वल नसतील. त्याचबरोबर अल्फा, बीटा आणि गॅमा हे 90 डिग्रीचे असतात. रोम्बोहेड्रल मध्ये त्याच्या तिघही साइड या सारख्या असतील. A = B = C. अल्फा आणि बीटा ह्या 90 डिग्रीचे असतील, पण गॅमा जो असेल तो 90 डिग्रीचा नसेल. मोनोक्लिनिक मध्ये त्याच्या तिघही साइड या इज नॉट इक्वल. A is not equal to B, B is not equal to C. पण गॅमा, बीटा आणि अल्फा हे 90 डिग्रीचे असतील, पण गॅमा हा 90 डिग्रीचा नसेल. त्याच पद्धतीने ट्रायक्लिनिक मध्ये त्याचे तिघही साइड आणि तिघही अँगल हे 90 डिग्रीचे नसते. आणि शेवटचा जो प्रकार आहे हेक्सागॉन, त्याच्यामध्ये त्याची जी सी साइड असेल ती इज नॉट इक्वल टू A अँड B. त्याचबरोबर अल्फा, बीटा हे 90 डिग्रीचे असतील आणि गॅमा हा 120 डिग्रीचा असतो. नेक्स्ट टॉपिक इज हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. आता प्रत्येक युनिटमध्ये किती पार्टिकल्स असतात त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे सिंपल क्यूबिक सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर आणि तिसरा आहे फेस सेंटर क्यूबिक सेल. मग सगळ्यात पहिले आपण पहिले बघू. नंबर ऑफ ॲटम इन सिंपल क्यूबिक सेल. द पार्टिकल्स कोणते असतील? ॲटम, आयन्स अँड मॉलिक्यूल आर प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर. सगळे पार्टिकल हे कॉर्नरला प्रेझेंट असतील. याच्याप्रमाणे दिसतंय ना. हे सिंपल क्यूबिक सेल आहे. त्याचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 काय असतील? कॉर्नर असतील. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ॲटम, आयन्स और मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट ॲट ओनली ॲट द कॉर्नर. कॉर्नरला प्रेझेंट असतील. हाऊ टू कॅल्क्युलेट पार्टिकल? सिंपल क्यूबिक सेल इज इक्वल टू 1/8 × 8. 8 कॅन्सल इज इक्वल टू 1. याचा अर्थ असा की सिंपल क्यूबिक सेल मध्ये किती पार्टिकल्स असतील? 1 पार्टिकल. नेक्स्ट टॉपिक नंबर ऑफ ॲटम इन बॉडी सेंटर क्यूबिक सेल. बॉडी सेंटर मध्ये किती पार्टिकल्स असतील? द पार्टिकल्स अगेन ॲटम, आयन्स अँड मॉलिक्यूल आर प्रेझेंट ॲट ओनली ॲट कॉर्नर. पुन्हा कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील. आणि ॲज वेल ॲज द सेंटर ऑफ बॉडी ऑफ द युनिट सेल. एक सेंटरला प्रेझेंट असते. हाऊ टू कॅल्क्युलेट? बॉडी सेंटर क्यूबिक सेल इज इक्वल टू 1/8 × 8. 8 कॅन्सल अगेन इज इक्वल टू 1. आणि बॉडी सेंटर मधला 1 मग 1 + 1 इज इक्वल टू 2. म्हणजे बॉडी सेंटर मध्ये किती पार्टिकल्स असतील? 2. नंबर ऑफ ॲटम्स इन फेस सेंटर क्यूबिक सेल. अगेन constituent particle atom, ions or molecule are present at only at the corner ला प्रेझेंट असते. as well as faces of the unit cell. आता फेसेस कसे असतील नीट लक्षात घ्या. हे आहे कॉर्नर ना. एकूण फेसेस किती आहेत? 1 2 3 4 5 आणि बॅक साइडला 6. एकूण किती फेसेस असतील? 6 फेसेस असतील. म्हणजे फेस सेंटरला 1/8 × 8. 8 काय होतील? कॅन्सल अगेन 1 पार्टिकल. 1/2 × 6 हे 6 काय आहे? फेसेस इज इक्वल टू 3. 1 + 3 इज इक्वल टू 4. याचा अर्थ असा की सिंपल क्यूबिक सेल मध्ये 1 पार्टिकल्स असेल. बॉडी सेंटर मध्ये किती पार्टिकल्स असतील? 2 पार्टिकल्स असतील. आणि फेस सेंटर मध्ये किती पार्टिकल्स असतील? 4 पार्टिकल्स असतील. जर समजा प्रॉब्लेम सॉल्व करताना तुमचं उत्तर जर 1 आलं तर तो कोणता सेल असेल? सिंपल क्यूबिक सेल. समजा तुमचं उत्तर 2 आलं तर ते कोणाचं स्ट्रक्चर असेल? बॉडी सेंटर क्यूबिक सेल.
समजा तुमचं उत्तर जर 4 आलं तर समजून घ्यायचं की ते कोणाचं स्ट्रक्चर आहे, फेस सेंटर क्युबिक सेल्स. पॅकिंग ऑफ सॉलिड. आता पॅकिंग ऑफ सॉलिड म्हणजे काय की त्याला किती पार्टिकल्स व्हेरियस पोझिशन इन लॅटेक्स पॉइंट विथ द युनिट सेल ऑफ द क्रिस्टल लॅटेक्स इज कॉल्ड ॲज पॅकिंग इन सॉलिड. म्हणजे किती सॉलिडने पॅक केलेलं आहे त्याचा तुला अर्थ होतो. पॅकिंग फ्रॅक्शन. जर समजा तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन जर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. जेवढे कॉन्स्टंट ऑल पार्टिकल्स असेल त्याचा जो जेवढा व्हॉल्यूम असेल त्याला डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पॅकिंग फ्रॅक्शन. द फ्रॅक्शन ऑफ टोटल फेस इन युनिट सेल occupied by the constituent particle is called as packing fraction, or is the volume occupied by constituent particles, volume occupied by all constituent particles per unit cell is called as packing fraction. Packing efficiency. It is the percentage of total face in unit cell occupied by the constituent particle is called as packing fraction. किंवा it is the volume of occupied by constituent particle per unit cell. जर आपल्याला समजा पॅकिंग एफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर इनटू डिवाइडेड बाय 100. अगेन फॉर्म्युला पॅकिंग एफिशियन्सी volume occupied by all constituent particles divided by volume of unit cell into 100. Wide space. Wide means पोकळी, रिकामी जागा. जर समजा आपल्याला रिकामी जागा कॅल्क्युलेट करायची असेल, समजा एखाद्या युनिट सेल मध्ये समजा 60% जागा असेल ऑक्युपाइड केलेली असेल तर त्याची किती पोकळी निर्माण होईल, 40. त्याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ वाईड स्पेस इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. समजा पॅकिंग इफिशियन्सी 60 आलं तर 100 मायनस 60 इज इक्वल टू 40. म्हणजे त्याची पर्सेंटेज ऑफ वाईट स्पेस किती असेल, 40% असेल. पुन्हा एकदा वाईट स्पेस म्हणजे काय, व्हॅकंट स्पेस. व्हॅकंट मीन्स रिकामी जागा. ऑर अ स्पेस विच इज नॉट ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. त्याने जागा व्यापलेली नाही आहे, ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल in unit cell is called as void किंवा empty space, रिकामी जागा. स्टेज 1 linear packing in one direction. आता linear packing in one direction. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय त्याची पहिली डेफिनेशन बघू. The coordination number of atom in a molecule is the number of atom bonded to the other atom. Bonded to the other atom. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की समजा एखादा मॉलिक्यूल असेल, एखादा स्फिअर असेल, त्याला किती पेअरचा कॉन्टॅक्ट झाला तो झाला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर द नंबर ऑफ नियरेस्ट neighboring of particles. Close packing in one dimension. तर हे जे स्ट्रक्चर दिसते हे काय आहे, वन डायमेन्शनल. ओनली वन वे ऑफ अरेंजमेंट. दॅट इज द पार्टिकल्स आर अरेंज इन अ रो टचिंग ईच अदर. समजा आपल्याला या स्फिअरचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. मग या स्फिअरला किती स्फिअरने कॉन्टॅक्ट झाला, अबोव 1 आणि अबोव 2. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर इज, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2 झाला. स्टेज सेकंड पॅकिंग अरेंजमेंट इन स्फिअर. इट इज जनरेटेड बाय स्टॉकिंग द रॉ ऑफ क्लोज पॅक स्फिअर इन 2 ways. जे पॅकिंग जे लिनियर असते त्याचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे ए टाईप. आता ए टाईप म्हणजे काय, इथं बघा डायग्राम मध्ये तुम्हाला हा जो फर्स्ट लेयर दिसला हा ए टाईप. अगेन सेकंड लेयर इज कॉल्ड ॲज ए टाईप. अगेन थर्ड लेयर इज कॉल्ड ॲज ए टाईप. अगेन फोर्थ लेयर इज कॉल्ड ॲज ए टाईप. एकावर एक लेयर जर असते तर त्या पॅटर्नला आपण काय म्हणणार, ए टाईप. आता बघूया
when the pairs of the second row are placed exactly above, म्हणजे पहिला जो रो असेल त्याच्या एक्झॅक्टली सेकंड रो असेल, सेकंड रो नंतर थर्ड रो नंतर फोर्थ रो. These pairs are aligned, म्हणजे त्या स्पेअरची जी अलाइन असेल ती कधी असेल हॉरिझॉन्टली as well as vertically. The arrangement is AA type, म्हणजे या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार A. मग याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 कसा आला लेट. या डायग्राम मध्ये कोणता एक स्फियर घ्यायचा. समजा मी हा स्फियर घेतला आणि या स्फियरला किती स्फियरने कॉन्टॅक्ट केला 1 2 3 आणि 4, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 4. मागच्या याला आपण बघितलं की वन डायमेन्शनल मध्ये कोणता एक पेयर घ्यायचा. स्फियर घेतल्यानंतर त्याला किती पेयरचा कॉन्टॅक्ट झाला 2, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला आता 2 आला. याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आला. 4 कसा आला, कोणता एक स्फियर घ्यायचा. समजा मी हा घेतला, या स्फियरला किती स्फियरने कॉन्टॅक्ट केला 4 स्फियर, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 4. आणि इथे एक डायग्राम काढलेली, म्हणजे या डायग्रामला आपण काय म्हणणार स्क्वेअर रो स्टॅकिंग. आता स्क्वेअर का म्हटलेलं आहे, कारण इथे जी डायग्राम तयार झाली ही स्क्वेअरची आहे, म्हणून याला काय म्हणणार स्क्वेअर रो स्टॅकिंग. त्याच्यानंतर सेकंड एबी टाइप. आता एबी टाइप म्हणजे काय, when the sphere of second row are placed above the first one is the staged manner in such a way that its sphere fitted in the differential of the first row. This arrangement is called as AB type. याच्यामध्ये चारही जे रो असते ते वेगवेगळे असते. पहिला रो हा A टाइपचा असेल, दुसरा रो हा B टाइपचा असेल. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड these sphere are same, second and fourth row is same, and this type of arrangement is called as AB type. याच्यामध्ये चारही लेयर जे असतील ते वेगवेगळे असतील. त्याच्यापैकी 2 लेयर हे सारखे असतील आणि 2 लेयर हे वेगवेगळे असतील. ए मध्ये कसं होतं, चारही लेयर सारखे होते ए ए ए ए. याच्यामध्ये तसं नाही, याच्यामध्ये चारही लेयर हे वेगवेगळे असतील आणि दोघांमध्ये फरक असेल. पहिला जर बी असेल तर दुसरा ए असेल, लगेच अगेन बी अगेन ए. आणि दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज एबी. द कोऑर्डिनेशन नंबर इज 6. याचा कोऑर्डिनेशन नंबर हा किती असेल 6 कसा आला बघा. हा स्फियर घेतला, या स्फियरला किती स्फियरने कॉन्टॅक्ट केला 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 6. आणि इथे जी डायग्राम तयार झाली ही डायग्राम कशाची असेल हेक्सागोनल, म्हणून या काय म्हणणार हेक्सागोनल क्लोज टाइप. इथे दिलेले हा स्फियर 1 2 3 4 5 and 6, म्हणजे या स्फियरला किती स्फियरने कॉन्टॅक्ट केला 6 स्फियरने कॉन्टॅक्ट केला, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 6. आणि दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज एबी. थर्ड स्टेप सेकंड टाइप 3 डायमेन्शनल टाइप. आतापर्यंत आपण 1 डायमेन्शनल बघितलं, 2 डायमेन्शनल बघितलं, आता 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग फ्रॉम 2 डायमेन्शनल लेयर क्लोज पॅकिंग लेयर. म्हणजे हा जो 3 डायमेन्शनल लेयर आहे याच्यामध्ये कोणती आकृती तयार झालेली ही स्क्वेअरची आकृती तयार झाली, म्हणून याला आपण काय म्हणणार स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर. द स्फियर ऑफ द अप्पर लेयर आर प्लेस्ड एक्झॅक्टली ओव्हर द फर्स्ट लेयर. म्हणजे जो पहिला लेयर असेल त्याच्या एक्झॅक्टली हा फर्स्ट लेयर असेल. Such the sphere of the layer is perfectly aligned horizontally and vertically. याची जी अलाइन असेल ती horizontally आणि vertically असेल. It is a AA type. Again याला काय म्हणणार AA type, कारण याचे चारही लेयर कसे असतील सारखे असतील. And this type pattern the latex is simple cubic latex. या latex ला काय म्हणणार simple cubic latex. AB type. Thus placing the second layer over the first layer. म्हणजे सेकंड लेयर जो असेल त्याच्यावरती एक्झॅक्टली ओव्हर द फर्स्ट लेयर. If 2 dimensional
dimensional layer is considered as A. Second layer is placed above the first layer in such a way that the sphere of the second layer is considered as B and are placed in the depression of the first layer. And it is a hexagonal closed pattern. पुन्हा याला काय म्हणणार AB type. This is a diagram. Two types of whites. White चे दोन प्रकार असतात. त्याच्यामध्ये पहिला बघू टेट्राहेड्रल white. म्हणजे टेट्राहेड्रल white कसा तयार होतो. This type of white is formed at the center when the four spheres are joined in the form of a tetrahedron. म्हणजे याच्यामध्ये जो टेट्राहेड्रल व्हाईट जो तयार होईल त्याच्यामध्ये किती स्पेअर असतील 4 स्पेअर 1 2 3 अँड रेड कलरचा जो दिसते तो 4. याच्यामध्ये जो व्हाईट तयार झाला व्हाईटने रिकामी जागा ही रिकामी जागा काय असेल टेट्राहेड्रल 4 इथे दिलेले आहे अगेन 1 2 अँड 3 आणि पिवळ्या कलरमध्ये जो स्पेअर अटॅच केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी पोकळी तयार झाली दिस कॉल्ड ॲज टेट्राहेड्रल. The tetrahedral white रिकामी जागा. Octahedral white म्हणजे hexagonal close packing or cubic close packing arrangement. Octahedral and tetrahedral whites are present. याच्यामध्ये दोघंही white present असतील. एक octahedral असेल आणि दुसरा tetrahedral white असेल. The number of octahedral whites present in latex is equal to the number of closed tab particles. The number of tetrahedral whites is twice the number of octahedral whites. आता octahedral white कसा तयार होईल ते टेट्राहेड्रल मध्ये किती स्पेअर होते 4 स्पेअर होते. इथे किती स्पेअर आहेत 6 1 2 and 3 and again 1 2 and 3 3 plus 3 is equal to 6. आणि इथे जी पोकळी तयार होईल त्या पोकळीला आपण काय म्हणणार octahedral 4. इथे दिलेले 1 2 3 4 5 and 6. Again it is octahedral poles. The coordination number is simple cubic unit cell at the corner point is 6. The BCC means body center cubic cell. The coordination number is 8. The face center coordination number is 12. Hexagonal close packing and cubic close packing. The coordination number is 12. If number of close packed spheres are n, then the number of tetrahedral whites is twice n. If number of close packed spheres are n, the number of octahedral whites is n. नीट लक्षात घ्या बीसीसी मध्ये आपण सिंपल क्यूबिक सेल जर घेतला तर सिंपल क्यूबिक सेल कॉर्नर पॉइंट इज 6. त्याच्यानंतर बॉडी सेंटर जर घेतला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 8 आणि फेस सेंटर क्यूबिक सेल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि क्यूबिक क्लोज पॅकिंग कोऑर्डिनेशन नंबर इज 12. आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल समजा आपल्याला डेन्सिटी ऑफ युनिट सेल जर काढायची असेल तर त्याचं हे एक्सप्लेनेशन डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ आता डेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मास अपॉन व्हॅल्यू मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इक्वेशन नंबर 1. मास ऑफ युनिट सेल काढायचा द टोटल नंबर ऑफ atoms belongs to the that unit cell into mass of one atom. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 कोणाचा आहे डेन्सिटीचा मास अपॉन व्हॅल्यू. इक्वेशन नंबर 2 काय आहे मास ऑफ युनिट सेल. समजा मास ऑफ युनिट सेल जर काढायचा असेल तर टोटल नंबर ऑफ ॲटम बिलॉंग्स टू द युनिट सेल डिवाइडेड बाय मास ऑफ वन ॲटम. मास ऑफ वन ॲटम जर काढायचा असेल तर मोलर मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर. अवोगॅड्रो नंबर तुम्हाला माहिती आहे 6.022 into 10⁻23. आपण अकरावीला असताना शिकलेला मास ऑफ वन ॲटम जर काढायचा असेल तर मोलर मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर. मास ऑफ वन ॲटम इज m, मोलर मास इज डिनोटेड बाय m and अवोगॅड्रो नंबर इज डिनोटेड बाय n. इक्वेशन नंबर 3. Substitute इक्वेशन
ती व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करणार 2 मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल. टोटल नंबर ऑफ atom belongs to the unit cell is denoted by n into mass of one atom. याचा फॉर्म्युला आहे m divided by n. इक्वेशन नंबर 4. For cubic unit cell all the edges length are equal. समजा आपल्याला क्यूबिक सेलचं जर काढायचं असेल तर याचे क्यूबिक सेलचे जेवढेही लेंथ असतील त्या कशा आहेत सारख्या. a = b = c. मग व्हॅल्यू ऑफ युनिट सेल काय आहे त्याचा 1. a ची a, b ची पण 1, c ची पण. तिघ डिवाइड इंटू 1 म्हणजे मास ऑफ युनिट सेल 1. डेन्सिटी जर काढायची असेल तर डेन्सिटी n × m डिवाइडेड बाय n. अवोगाड्रो नंबर. Density of simple cubic unit cell. Consider a simple cubic unit cell with the side length is shown in figure. इथं साइड वर मध्ये बघा shown in figure. दिलेली. इथं बघा. इथून ते इथपर्यंत या काय असेल रेडियस. रेडियस मीन्स त्रिज्या. 1 2 3 and म्हणजे a = 2 फर्स्ट अँड सेकंड. a = 2. इकडनं जरी घेतलं तरी first and second. Consider a simple cubic unit cell with the side length is shown in figure. If r is the radius, r काय असेल radius असेल of each constituent p, then a = twice. जर हे काढायचं असेल तर दोघं रेडियस काय करायचं into व्हॅल्यू ऑफ ऑक्युपाइड बाय युनिट सेल. म्हणजे व्हॅल्यू किती ऑक्युपाइड करायचं v = a. a ची किंमत काय आहे twice. तर twice r आपण सबस्टिट्यूट केला into 3 म्हणजे त्याचं उत्तर येईल 8r3. In simple cubic cell number of atom is 1. म्हणजे सिंपल क्यूबिक सेल मध्ये नंबर ऑफ एटम किती असतो 1 असतो. आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ स्फियर इज 4 डिवाइडेड बाय 3 बाय r3. मग जर आपल्याला एम्प्टी स्पेस याची रिकामी जागा काढायची असेल तर रिकामी जागा काढण्यासाठी टोटल व्हॅल्यू minus value of sphere. Actual value आहे का म्हणजे actual value किती ऑक्युपाय केलेलं आहे 4 pi r3 divided by 3 into 8r3 into 100. r3 बार काय होईल कॅन्सल होईल 4 into divided by pi ची किंमत टाकायची आणि 3 into 8 या दोघांचा भागाकार करायचा त्याला म्हणजे 100 म्हणजे उत्तर किती येईल 52.4. म्हणजे 52.4 काय केलेला आहे ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑक्युपाइड केलेला आहे कशामध्ये सिंपल क्यूबिक सेल मध्ये. मग समजा आपल्याला रिकामी जागा जर काढायची असेल एम्प्टी पेज मग एम्प्टी पेजचा फॉर्म्युला काय आहे 100 मायनस ऑक्युपाइड बाय पेज. मग 100 मायनस किती ऑक्युपाइड केलेला आहे 52.4. 100 मधून 52.4 गेले म्हणजे किती 47.6%. म्हणजे रिकामी जी जागा असेल एम्प्टी पेज वाईड मीन्स पोकळी मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण पोकळी. रिकामी जागा किती असेल मग 47.6%. हे एमसीक्यूला विचारलं जातं की सिंपल युनिट सेल मध्ये किती व्हॅल्यूम पर्सेंटेज ऑक्युपाइड केलेला आहे मग 52.4% आणि किती जागा ही रिकामी आहे एम्प्टी पेज किती आहे मग 47.6%. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ बॉडी सेंटर. जर समजा आपल्याला डेन्सिटी ऑफ बॉडी सेंटर जर काढायचा असेल त्याची ही डायग्राम आहे. Consider a body center cubic unit cell with the side length is shown in figure. याची साइड लेंथ जी असेल ती आपण या फिगर मध्ये बघू शकता. A B त्याच्यानंतर हा C आणि हा D आणि हे डायगोनली दिला. Consider AB is the diagonal of length. AB जी असेल ही डायगोनल असेल ऑफ साइड ऑफ क्यूब. त्याची जी लेंथ असेल डायगोनल B of side Q. AD is the diagonal of length. It is a C of the side of Q. In right angle triangle. आता ट्रायंगल कोणता घेतला आपण A B आणि C. फिगर मध्ये बघा A B आणि C. Similarly in right angle. इथे बघा ट्रायंगल मध्ये B square. हा काय कशाचा फॉर्म्युला आहे
पायथागोरसचा सिद्धांत बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग बी स्क्वेअर काय घेतला तिथे दिलेले हा जो असेल ना हा बी स्क्वेअर. ट्रायंगल कोणता घेतला आपण ए बी सी. आणि हे जे उत्तर आलेले आहे हे कोणत्या नियमानुसार आलेले आहे पायथागोरसचा सिद्धांतानुसार. इथं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे किती आला 22 ए स्क्वेअर. सिमिलरली इन अँगल ए बी आणि डी त्याच्यावर अगेन सी स्क्वेअर. हा ए बी आणि डी हा सी स्क्वेअर डायगोनल सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आता सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर किती आलेला आहे 22 ए स्क्वेअर आलेला आहे. त्याची किंमत आपण खूप केली 22 ए स्क्वेअर म्हणजे किती आला 3 ए स्क्वेअर. मग ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 3 ए स्क्वेअर और सी इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट जर काढला तर त्याचा स्क्वेअर रूट इज अंडर रूट 3 इंटू ए. हे राहून गेले. बट सी इज इक्वल टू 4 आर. सी ची किंमत किती आहे 4 आर. सी ची किंमत मग सी इज इक्वल टू 4 आर. मग सी ची किंमत पुट आउट केली 4 आर इज इक्वल टू अंडर रूट 3 इंटू ए. हे कुठून आलेले आहे अंडर रूट 3 इंटू ए. इथे हे राहून गेलेलं आहे. नीट लक्षात घ्या. याचा स्क्वेअर रूट काढला सी स्क्वेअरचा सी अंडर रूट 3 इंटू ए स्क्वेअरचा ए. मग ही किंमत आपण इथे घेतली अंडर रूट 3 इंटू ए आणि 4 आर. C is equal to 4r. C is equal to 4r is equal to under root 3 into a. मग a जर काढायचा असेल तर 4r divided by under root 3. Density. Value of unit cell V is equal to a cube is equal to मग a ची किंमत काय आहे 4r into under root 3 into 3. त्याचं उत्तर आलं 64r cube divided by 3 into 3. In BCC number of atom body center मध्ये किती पार्टिकल्स असतात 2 पार्टिकल्स असतात. 1 divided by 8 into 8 8 cancel is equal to 1 आणि बॉडी सेंटर मधला एक पार्टिकल 1 plus 1 is equal to 2 particles. Total value of speed 4 divided by 3 into pi r cube into 2. हा 2 म्हणजे काय आहे पार्टिकल्स ऑफ बॉडी सेंटर क्यूबिक सेल. मग त्याचं उत्तर आलं 8 into 8 divided by 3 pi r cube. मग आता आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आला ते टोटल व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू ऑफ स्पीड. मग टोटल व्हॅल्यू किती आहे 8 divided by 3 pi r cube. 8 divided by 3 pi r cube into 3 into under root 3 divided by 64 r cube. व्हॅल्यू आपण काय केलं एक्सचेंज करू. r cube काय होईल कॅन्सल. त्याचं उत्तर येईल 68.04%. आणि रिकामी जी जागा असेल ती येईल 100 मायनस 68.04. त्याचं उत्तर येईल 32.06%. म्हणजे किती जागा व्यापलेली आहे 68.04%. आपण त्याला 68% पण म्हणू शकतो. आणि रिकामी जी जागा आहे ती किती आली 32.06. त्याला आपण 32 पॉइंट पण म्हणू शकतो. Density of face center. Consider a face center cubic unit cell with the side length as shown in figure. AB is the diagonal of length. AB काय असेल diagonal of length is divided by B, side of B. Consider right angle. कोणता right angle घेतला A, B आणि C. Again B A is equal to B. जो B पासून ते A पर्यंत आहे सेंटीमीटर बाय B. B आपल्याला माहिती आहे किती r आहे 4r. B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. अगेन कोणता सिद्धांत येईल हा पायथागोरस. अगेन 22 A स्क्वेअर 16r चा वर्ग करा 16r into 2A स्क्वेअर. Taking square root then A under root 8 into r. याचा जो आहे याचा स्क्वेअर रूट काढतो 16 चा अंडर रूट 8 r चा. Therefore value of unit cell V is equal to a. हे आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ a. मग याची किंमत पुट आउट करायची. मग 8 into under root 8 into r.
Hence FCC there are 4 atoms. FCC मध्ये किती असतात 4 atoms. 4 कसे आलेले होते 1 divided by 8 into 8 8 8 cancel is equal to 1 आणि फेस सेंटरला किती फेजेस असतात 6 1 half into 6 is equal to 3 3 plus 1 is equal to 4 density of face center total volume of sphere is 4 upon 3 pi r cube into 4 4 ने याला काय करायचं डिवाइड करायचं उत्तर आलं 16 divided by 3 pi r cube मग ऍक्च्युअल व्हॉल्यूम कसा काढायचा टोटल व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम ऑफ स्फियर व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय 60 divided by 3 pi r cube into 1 divided by 8 into 8 r cube into 100 r काय होईल कॅन्सल होईल किंमती पुट आउट केल्यानंतर त्याचं उत्तर येईल 74% म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू किती कव्हर केलेलं आहे 74% आणि त्याची जी कोपी असेल किती असेल 100 मायनस 74 इज इक्वल टू 26 आता इथं आपल्याला सगळी समजली रेडियस ॲटॉम ऑफ युनिट सेल पॅकिंग डेन्सिटी आणि नेबरिंग पार्टिकल्स किती असतात म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन सिंपल क्यूबिक सेल रेडियस जर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे a डिवाइडेड बाय 2 म्हणजे a ची लेंथ जर माहिती असेल तुम्हाला रेडियस माहिती पडेल आणि युनिट सेल किती असेल 1 आणि त्याची जी पोकळी असेल pi डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू 52% म्हणजे व्हॅल्यूम ऑफ द पार्ट किती पर्सेंट आहे 52% 100 मध्ये 52 गेला रिकामी जागा किती राहिली 48% आणि त्याचं नेबरिंग किती पार्टिकल्स असतील 6 असतील बॉडी सेंटर मध्ये समजा रेडियस काढायचा असेल तर √3 into a डिवाइडेड बाय 4 तिथं युनिट नंबर ऑफ ॲटम किती असतील 2 असतील आणि जर समजा पॅकिंग डेन्सिटी काढायची असेल तर त्याची किती आली 68% व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 68% नेबरिंग पार्टिकल्स इज 8 आणि लास्ट फेस सेंटर मध्ये जर रेडियस काढायचा असेल तर √2 into a डिवाइडेड बाय 4 त्याच्यामध्ये ॲटम किती असतील 4 असतील आणि व्हॉल्यूम किती ऑक्युपाइड केलेलं आहे 74% आणि त्याचे नेबरिंग पार्टिकल्स किती असतील 12 असतील इथं आपलं सॉलिड स्टेटचा सेकंड पार्ट हा संपलेला आहे पुढच्या लेक्चरला आपण थर्ड पार्ट बनवणार आहोत